जाणार कसं जगणार नाही नाही तात्या, तुम्ही नाही आपण ना तुम्ही कुठे जाणार आहेस तवा मस्त सोडून कुठं नाही पोरे कुठं नाही लोक म्हणत्या शेतात माणूस फाशी घेऊन भरतो शेत मी विकत घेत नाही मलाच काहीतरी करावं लागेल म्हणजे तू पाटील हे शेत सावकाश म्हणजे नेमकं तात्या तुम्हाला काय म्हणायचं काय नाही पोरा काय नाही तुम्ही एक काम करा त्या तिकडे गव्हाचं पोतं ठेवलं या ते किती हाय ती मोजा या कवर लाकडं तोडतो पण मी काय म्हणतो तात्या मी येतो बाहेर जावा की म्हणतोय ना चल सोन्या गेला 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 सांगितलं तुला ऐकलं म्हणलं सांगितलं होतं तात्या इथं कुठं झोपलाय तुम्ही तात्या अहो इकडे जागा खाली झोपायचं ना आपल्या उठा की तात्या अहो झोपायची जागा आहे काही तात्या तात्या तात्या
माझ्या माझ्या तू माझ्या शाळेची बॅग घेतली मला राहण्यात पडवलं मी राहत गेलो खेळ राहत गेलो आपलं लय भारी पीक घालतो लय भारी पीक घालतो त्याच्यात भारत तुमचं चुकलं गेलं सगळं पीक गेलं घरी आली त्याला टाकली आणि ती गेला झालंच नाही मला इकडं कोणीच नाही मला सगळी मारतात मला येणं म्हणतात येणं नाही ना कोण नाही त्याला मारायचं सगळी जिला सांगा येणार नाही येणार ना हे माझ्या बोलले येणार माझ्या येणार मला घ्यायला येणार माझे येणार मला घ्यायला विचारा मला तिला सोडून पुढे गेले विचारणार ना विचारा मला भूक नाही आली मला भाकरी येत नाही हे बाबा कुणाला बोलतोय तू या लोकांनी नको बोलू काय उपयोग नाही बाबा काय नाही करणार तुझ्यासाठी काय नाही करणार तुला माहिती आहे एखादं नाटक नाही तर सिनेमा लागल्यावर कसं बघत बसतो आपण तसं आपल्यासारख्या शेतकऱ्यांबरोबर काय झालं नुसतं बघत बसतं अशा आपल्या घरात आग लागली ना साधं पाणी पण टाकत नाही रे साधं पाणी पण टाकत नाही काय नाही करणार आहे तुझ्यासाठी ही जे समोर बसलेले दिसतात ना सगळे कोणामुळे आमच्यामुळे आम्ही जगवतो तू मसनी आम्ही जगवतो तू मसनी आपण जगवतो तुम्हाला जे रोजचं एक वेळचा नाश्ता 2 वेळचं खायला मिळतंय ना कोणामुळे आमच्यामुळे अरे तुला माहिती आहे का एक देशाचा नागरिक म्हणून ह्यांचा जो अधिकार आहे ना तो त्यांना नीट माहित नाहीये आणि मग तुझ्यासाठी कधी कवा कसं आणि काय करणार रे बाबा नको बोलू ह्या लोक असले काय आणि तुला माहिती ज्याच्या हातात अधिकार आहे तो काय करतो माहितीये का ज्याच्या हातात अधिकार आहे तो स्वतःच नुसतं बांधण्यात बिझी झालाय बाबा मोठमोठाले बंगले मोठमोठाले फलाट मोठमोठाले जमिनी स्वतःच्या नावावर करण्यात बिझी झालाय मग ह्या आशातून ह्यांना येळ नाही मिळत बाबा नाही मिळत आणि एवढ्या त्यांचं पोट भरत नाही बरं का स्वतःची किसे भरत झाली की मग स्वतःच्या नातेवाईकांची किसे भरण्यात बिझी होतात मग ह्या अशा बिझी शकल मधून त्यांना नाही वेळ मिळत बाबा तुझ्यासाठी कधी खवा कसं आणि काय करणार काय नाही करणार आता कळतंय कोण कुणाचं नसतं आपण आपलं जगायचं असतं बाबा आपण आपलं बघायचं असतं आणि आपणच आपल्या गाणं ओळखायचं असतं आधी पण माणसं जन्माला येत होती आता पण माणसं जन्माला येत होती पण आधीच्या माणसांमध्ये माणूस पण होत रे बाबा आता नुसतीच माणसं जन्माला येतात पण तिथला जो माणूस आहे ना आपला तो नाही राहिला रे काय नाही करणार एवढा मोठं सांगितलं ए बाबांनो तुम्हासनी हात जोडून एक विनंती करतो तुम्हासनी हात जोडून एक विनंती करतो आम्ही तुमच्यासाठी पाहिजे तेवढा नाम गाळू फक्त आमचं रक्त पिऊ नका रे बाबांनो तुम्हासनी एक विनंती करतो आमच्या शेतमालापासून पिकवलेला जो काय माल बाजारात आल्यानंतर त्याच मालापासून तुम्ही जो पिझ्झा आणि बर्गर बनवून 200 आणि 300 रुपयात आनंदात खाता रे त्याच आनंदात आमच्या गरीब शेतकऱ्यांचं 10 आणि 15 रुपये पावशेर मी माल घ्यावे तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही तुमच्या पोरांना लंडनला
पाठवा फॉरेनला पाठवा शिकायला फक्त आमच्या पोरासनी 2 शब्द ओळखणे प्रत्येक झाले बाबा तुम्हाला एक विनंती करतो एवढं शब्द नाही बाबा अरे बाजारात आमचा माल आल्यानंतर तुम्ही जे दलाल म्हणून किंमत ठरवता ना एवढा अधिकार फक्त आम्हाला मिळाले तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो तुम्ही मोठमोठ्याला फलाट बांधा मोठमोठ्याला बिल्डिंग उभी करा फक्त आमच्या शेतात घुसून करू नका रे बाबा हात जोडून तुम्हाला तुम्ही मोठमोठ्याने प्रकल्प उभे करा पाहिजे ते काय करायचंय ते करा फक्त आमच्या शेतातलं पाणी उपसून करू नका रे बाबा हात जोडून तुम्हाला हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो सगळे डे साजरे करता की नाही रे आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी पण एक डे ठेवून काट उचला रे एक फक्त तेवढंच आम्हाला प्रोत्साहन मिळेल आम्ही तुमच्यासाठी पाहिजे तेवढं जगू आमची पिळवणूक थांबवा आमच्या नावाने राजकारण करून थांबवा रे राजकारण करण्याचं खरंच थांबवा नको आम्हाला कुणाची सांग फक्त आम्हाला आमदार स्वाभिमानाने जगू द्या रे पण आता घाबरून जायचं नाही अशी घेऊन मारण्यापेक्षा तुमच्यासाठी झटणं मरणं पसंत करेल गावकऱ्यांनो आपल्याला कोणाची बी गरज नाही आता मी एक निर्णय घेतलाय तुमच्या साक्षीनं तुमच्या साथीनं गावकऱ्यांनो जरा विचार करा आपण जे काय शेतमालात पिकवतो जे काय शेतमाल काढतो बाजारात आपण विकायचंच नाही फक्त आपलं पोट भरून तेवढंच करतो मग जे काय महिन्याला 2-3 लाख रुपये पेमेंट मिळतो नाही राहणाऱ्या लोकांना जर बाजारात काहीच नाही मिळलं तर काही मोठा चालू नाही होऊ शकत पण आपण एवढी निर्लज्ज नाही आपल्याला कोणाची गरज नाही फक्त आपल्या मनाची मनाचा स्वाभिमान फक्त डोक्याला जे सुचत तुम्हाला तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही ज्ञान नव्हतं मी सांगतो आता मला सांगा आजपासून जे काय आपलं पिकतंय शेतमाला ते बाजारात आणल्यानंतर त्याची किंमत कोण ठरवतं त्याला ठरवतो की नाही पण आता हिथं असं नाही म्हणत तुमच्या साक्षीने मी एक संस्था ओपन करायचा होतो इथं आपल्या शेतमालाची किंमत फक्त शेतकरीच ठरवतो हा आणि दलाल अजिबात नाही त्यामुळे तुमच्या साथीची गरज ही माझी बन तुम्ही ओळखताच हा आपल्या गावातला येडा पण हा येडा नाही येडा चांगला आहे साक्षीला ओपन करायला जातोय